श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आम्ही स्वामी भक्त या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजची माहिती सांगण्यास सुरुवात करते. मित्रांनो, उपाय नाही तर स्वामींची सेवा करून आपल्याला संकटमुक्त व्हायचं आहे. 18 डिसेंबरला दत्त जयंती येत आहे. तर दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस आपल्याला स्वामींच्या प्रभावशाली सेवा करायच्या आहेत. तर त्या प्रभावशाली सेवा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या आयुष्यात असलेले दुःख, संकट, मनावर असलेले दडपण, अडकलेली कामं आणि अनेक तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी यावर आपल्याला स्वामींची सेवा करून संकटमुक्त व्हायचं आहे. तर आज आम्ही तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत 7 दिवस स्वामींची प्रभावशाली सेवा कशी करायची हे थोडक्यात सांगणार आहोत. सेवा आपल्या आयुष्यात संकट आहेत, दुःख आहेत म्हणून नाही, तर मनापासून आपल्याला सेवा करायची आहे, भगवंताच्या जवळ जायचं आहे. तर आपल्याला उद्यापासून 7 दिवस म्हणजेच दत्त जयंती येईपर्यंत आम्ही ज्या आता सेवा सांगणार आहोत त्या करायला सुरुवात करायच्या आहेत. त्यातली पहिली सेवा म्हणजे उद्यापासून आपल्याला 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचे नामस्मरण करायचे आहे. अगदी मनापासून तुम्हाला 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा नामस्मरण करायचं आहे. मित्रांनो, नामस्मरणामध्ये खूप ताकद असते. फक्त तुम्हाला नामस्मरण असं करायचं आहे की नामस्मरण करताना आपण आणि आपले स्वामी हेच आपल्याला दिसलं पाहिजेत. बाकी संकट, दुःख, ताणतणाव हे नामस्मरण करताना थोडा वेळ विसरून जायचं आहे. फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 3 माळी जप आपल्याला 7 दिवस करायचा आहे. ज्यांना कुणाला आजार आहेत किंवा कंबर दुखते त्यामुळे उठता बसता येत नाही, त्यांनी अगदी बसल्या जागी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 3 माळी केल्या तरी चालतील. जर तुमच्याकडे माळ नसेल तर स्वामींसमोर बसून 324 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप, तसेच 3 माळी म्हणजे 324 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप. ज्यांच्याकडे माळ नाही त्यांनी 324 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो, स्वामींना मनापासून केलेली सेवा मान्यही होतेच, मग ती तुम्ही कशीही आणि केव्हाही करा, कारण स्वामी ही आई आहे आणि आईला मनापासून केलेली सेवा का मान्य होणार नाही. यानंतरची दुसरी सेवा ती म्हणजे आपल्याला रोज 7 दिवस तारक मंत्र म्हणायचा आहे. मित्रांनो, तारक मंत्र हा आपल्याला रोज 3 वेळा म्हणायचा आहे. तारक मंत्र काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तारक मंत्राच्या प्रत्येक वाक्यामध्ये स्वामींची शक्ती आहे. तारक मंत्र कसा म्हणायचा हे आता मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही तारक मंत्र संकल्प करून सुद्धा म्हणू शकता. काय करायचं की आंघोळ वगैरे करून रोज सकाळी स्वामींच्या समोर बसायचं. समोर एक तांब्यामध्ये पाणी ठेवायचं. त्या भरलेल्या तांब्यावरती डावा हात ठेवून रोज 3 वेळा तारक मंत्र आपल्याला मनापासून म्हणायचा आहे. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला तारक मंत्र 3 वेळा अगदी मनापासून म्हणायचा आहे. स्वामींच्या प्रत्येक तारक मंत्राच्या वाक्यामध्ये आपल्याला स्वामींना समोर आणायचं आहे. 3 वेळा तारक मंत्र म्हणून झाला की ते तांब्यातील पाणी तुम्ही स्वतःही पिऊ शकता, किंवा तुमच्या घरी तुमची लहान मुलं असतील, अभ्यास करत नसतील, किंवा तुमच्या घरी कटकटी असतील, कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल तर त्यांना नक्कीच तुम्ही हे तारक मंत्राचं पाणी देऊ शकता. मित्रांनो, तारक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे. तारक मंत्राची सेवा करून अनेक भक्तांच्या अडचणी दुःख झाल्या आहेत. तारक मंत्राची सेवा करून अनेक भक्त संकटमुक्त झाले आहेत. स्वामी समर्थांचा सर्वात प्रभावशाली मंत्र म्हणजे तारक मंत्र. यानंतरची शेवटची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृत यामधले रोज 3 अध्याय आपल्याला 7 दिवसात वाचायचे आहेत. रोजचे 3 अध्याय म्हणजे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृत हे संकल्प करून देखील केलं तरी चालेल.
अशाप्रमाणे तुम्हाला रोज 3 अध्याय दत्त जयंतीपर्यंत पूर्ण करायचे आहेत. भक्तांनो, ही सेवा करायला जास्त वेळ लागत नाही, तर बरोबर 7 ते 8 मिनिटांमध्ये 3 अध्याय वाचून पूर्ण होतात. वरील 2 सेवांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे स्वामी चरित्र सारामृत आपल्याला अगदी मनापासून दत्त जयंतीपर्यंत वाचायचे आहे. निस्वार्थ भावनेने आणि अगदी शांत मनाने स्वामींसमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. तुम्ही रोज स्वामींची सेवा करत असाल तर चांगलंच आहे, पण ही विशेष सेवा तुम्हाला उद्यापासून दत्त जयंतीपर्यंत करायची आहे. आपण जेव्हा स्वामींची सेवा अगदी अंतःकरणातून मनापासून करत असतो, तेव्हा आपल्यामधील वाईट विचार, निगेटिव्हिटी ही आपोआपच हळूहळू नष्ट होत असते आणि आपण चांगला विचार करू लागतो. तेव्हा आपण भगवंताच्या जास्त जवळ जाऊ लागतो आणि तिथूनच आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते. या 3 प्रभावशाली सेवा जर तुम्ही उद्यापासून 7 दिवस म्हणजे दत्त जयंती येईपर्यंत 7 दिवस अगदी मनापासून अंतःकरणापासून केल्या तर बघा, स्वामी तुमच्या आयुष्यातील अशक्य गोष्टीही शक्य करतील. तुमच्या सेवेतूनच स्वामी समर्थ तुमच्या इच्छा पूर्ण करून घेतील. फक्त दत्त जयंती येईपर्यंत या सेवा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 18 डिसेंबरला दत्त जयंती आहे. आपल्याकडे बरोबर 8 दिवस आहेत. सेवा करताना मी आणि माझा देव फक्त इतकंच आपल्याला दिसलं पाहिजेत. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करून आपल्या अडचणी, आपले दुःख, संकट तात्पुरते कमी होतात, पण भक्तांनो, स्वामींची सेवा करून स्वामींच्या आपल्या भगवंताच्या जवळ जाऊन आपण आपले दुःख कायमचे नष्ट करू शकतो. तर मित्रांनो, दत्त जयंती येईपर्यंत या 3 सेवा तुम्ही अगदी मनापासून करा. मित्रांनो, तुमच्या दैनंदिन कामातून फक्त 15 ते 20 मिनिटं या सेवेसाठी तुम्ही अवश्य वेळ काढा आणि आपल्या आयुष्यात होणारा चमत्कार किंवा नष्ट झालेली दुःख तुम्ही स्वतःच पहा. मित्रांनो, वरील माहिती ही अनेक स्रोतांच्या आधारे आणि स्वामी भक्तांच्या अनुभवाने बनवली गेलेली आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या चॅनलचा हेतू नाही. ही सेवा करून तुम्हाला आलेला अनुभव नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.